हमच्या का काय हमच्या का आजी झालं का बटाटे सोलून झाले का बटाटे सोलून चांगलंच गाव बदललं यार आता अरे काकांचं दुकान अजूनही अरे ओ माया आहे काय अय माया अरे बोल ना कमल्या अरे इकडं कुठं अरे आलो भाऊ जरा गावात म्हणलं आता सुट्ट्या लागल्यात हं? जेव्हा म्हणलं गाव फिरून लय दिवसांनी सुट्टी भेटली दिवसांनी कसली पार वर्षांनीच ना काय करणार इतका लोड असतो ना रे अरे 6-7 लोक हाताखाली इतका वैताग आलाय ना मला बर भाई ऑफिस मी बघायचं ऑफिसातले काम हे सगळं मला बघावं लागत आहे अरे लाखच आहे ना टर्न ओव्हर आहे बाई अरे बापरे इतका वैताग आलं पण काय करणार वेळच नाही भाऊ बर पण म्हणलं चला भाऊ आपलं गाव आहे गावाकडे यावं फिरून मग काढला थोडाफार वेळ लोकांचे पगार बिगारे केले जेवढे होते तेवढे बरोबर आहे शेवटी काय पैसा लय असला म्हणजे लाखोत असणार करोडात असो पण तुला शेवटी गावाकडेच यावं लागलं ना मग आता काय विचार आहे की नाही लग्न बिग्नाचा बघू आता गावात तर आलोय हा असली एखादी पोरगी तर चांगली तर करून टाकू इथं आहे मग आता तिकडे परत आता जायचं ना तर लग्न करून जायचं भाई आता गावाकडे आलं तर लग्न बिग्न एकदम थाटात पण व्यवस्थित पद्धतशीर विषय नाही की नाही मला पण तेच वाटतंय भाऊ नको शहरातले आहेत ना पुरीला याड्यावानी करतात आपलं गावातलं कसं एकदम व्यवस्थित राहतात आणि ते काय आहे माहिती का एवढा मोठा पैसा आहे एवढी मोठी कंपनी सांभाळतोय लक्ष पण देईन गावातली पोरगी शहरातली काय जा पबला जा इकडं सगळा पैसा नसन ती गावातल्या पोरीला मस्त तुला ते लगेच म्हणजे सीओ करून टाकशील तू तिला आहे का नाही तिला बिझनेस सांभाळीन ती हा एवढं आहे मग तिकडं चूल बिल भाकरी बिकरीचं कसं नियोजन मग हॉटेल काय कमीत का बाई तुमचे अपार्टमेंट मध्ये तू बाल्कनीच चूल बिल मारले चलन ना अपार्टमेंट नाही आपलं मग डायरेक्ट बंगला घेतलाय अरे बाबा बंगल्या पुढे मस्त गार्डन बिल्डन एक नंबर आहे बर झोपाळा लावलं एक स्पेशल झोपाळा पण लय महाग नाही बरं का असं काहीतरी 1-1.5 करोडचा हा बोलतो मग बर 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 लयच भयान लयच मोठा तू गावाकडून गाव सोडलं ना प्रगतीच झाली पण तुझ्या मग इथं काय करतो तुलाही म्हणतोय मी चल गाव सोड हे कर तू ऐकत नाही नाही आम्ही बरं इथं सध्या तरी आमचं कसं आता मस्त लाखात आहे करोडात नाही पण इथं आमचं एकदम व्यवस्थित चाललंय पण मी काय करतो तुझ्यासाठी नियोजन लावतो भाई काय विषय नाही तू आता गावात आला नाही एवढ्या वर्षानंतर तू काळजी करू नको आता तुला सेटल होस तर आहे ना तुला सेटलच करतोय बघ्यार एखादी चांगली पोरगी बघ्यार आहे का नाही मग करू तुझं नियोजन लावू भाई काय शहरातली नको वाटत राहील पुढे चाललो होता आता चाललो होतं इकडे चहा प्यायला चल चहा तरी पाच मग आयला बघा आता करोडाच्या झोपाळ्यावरती तू 7 रुपयाचा चहा काय यार मागून तो मागून आपला माणूस आहे बरं एक काम करतो फाटीवर जा मी आलो तोपर्यंत जा चाल हा चल तो फाटीवर मी आलोच मग लवकर आहे बर का हा जा भाई काय विषय नाही काय चहा 5 करोडाचा झोपाळा बायकोन सीओ बर अरे पप्पे तू गाव सोडून गेला ना तवाच का आलं तू 7,000 रुपयाची नोकरी करतो तिकडं ना आम्हाला सांगतो इकडं करोडाच्या बोता अरे हे केस आम्ही आत्ता काढले आता पांढरे व्हायला आलेले थोड्या वर्षांमध्ये अरे चेअरमनचे चेले आहेत आम्ही बर बर भाऊ तुझा कार्यक्रम करतो ओ सुजाताबाई अरे कुठे निघाल्या मी हा कॉलेजला आवरून सवरून एकदम हा अरे आमचं गेट टुगेदर आहे 10वीतले ना सगळे मुलं मुली येणार आहेत बर कॉलेजचे गेट टुगेदरला हा छान दिसते ना आता म्हणजे आहे ते सांगू का स्तुती करू बघा तुम्हाला बरंच नाही का असं ते नाही म्हणणं असं उगीच खरं बोल, पाणी खरं. लावण्यात फुस लावण्यात खरं, काय मजा खरं. नाही म्हणून तुम्हाला सांगू का हा. तुम्ही अशा लुक मध्ये जर कॉलेजला जाणार सुजाताबाई हा. बर का तर तुम्ही तुमचा स्वतःचा अपमान करून घ्या ना असं मला वाटतं कस काय म्हणजे सॉरी पण तुम्हाला राग येऊन देऊ नका कारण आता बघा आता तुमचे सगळे कॉलेजचे मित्र मैत्रिणी येणार बरोबर की नाही हा. आता तुम्ही ऑलरेडी मॅरिड आहेत हम्म. त्याच्यातले पण बहुतांश जण काही मॅरिड आहेत काही जर असतात की भाऊ 40-50 ओलांडली त्यांचे लग्न नाही झालेले सगळे सगळे मॅरिड आहे सगळे झाले का हो. सगळ्यांचे लग्न झाले हो, ना हो. मग आता ते ज्यावेळेस आता आमच्या कॉलेजचे गेट टुगेदर झालं आमच्या कॉलेजचे पोरी कसे एकदम मस्तपैकी 1 पीस शॉर्ट मध्ये कपडे आता ते कसा ट्रेंडिंग का चालू आहे आणि तुम्ही अशा काकू आणि लुक मध्ये जाणार तर ते बाकीचे काय म्हणणार बरं तुमच्या ह्याच्यातले काही त्यांचे पोरं वगैरे असतील ते काय म्हणणार मावशी काकू हा आत्या मग ते कसं वाटतं ते त्याला लुक वाईज जरा थोडंसं तुम्हाला जनरेशन नुसार असं वाटत नाही का की तुम्ही पंजाबी ड्रेस बीस मध्ये गेल्या 1 पीस वगैरे दुसरा असं ड्रेस घालून गेल्या तर जरा असं इम्प्रेशन पडन आणि बाकीच्या तर सगळं जेवढं लग्न झालेलं तुमच्या मैत्रिणी
त्या तर येताना साडी घालून, पण तुम्ही जर एखादा पंजाबी ड्रेस घातला तर तुम्ही शाळेत असल्यावाने दिसताना. ते जे तुमच्या वर्गातले मुलं होते ते त्या काळात जातीन, ते रमतीन. तुम्ही त्या काळामध्ये कसे सुंदर दिसत होतात एकदम, त्या काळामधल्या सारखे दिसतात तुम्ही. असं म्हणतो होय. आणि सगळ्यांचं ड्रेस लक्ष घालून? कोणावर असेल? फक्त तुमच्यावर. त्यांच्या बायका येड्या होते, त्यांची बायक नुसतं असं म्हणते ना, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, तिकडे काय बघता, ओ माझ्याकडे बघा, असं होईन. हा का? आलं का लक्षात तुम्हाला? लक्ष असं आकर्षक दिसलं पाहिजे बरं, ते तुम्ही. जाऊ दे, पण खरं ड्रेस घालू का मी? मग मी चेष्टा करतोय का? अहो मग थोडस वेगळं होईन, सगळ्यांना जरा थोडंसं अजून काय होईन, तुमचे लोक भेटणार, बोलणार, सगळं गेट टुगेदर एवढं चांगलं होईन. आणि फोटो सेशन होईन सगळ्यात महत्वाचं. मग तुमच्या जुन्या मैत्रिणीमध्ये तुम्ही एकटे उठून दिसणार. बरं झालं सांगितला, मी इम्प्रे- आता जाते बदलून येते कपडे. इम्प्रेशन पडन की हा, नाही? हा, हा. नाही म्हणजे पटलं तर मी माझं तुम्हाला सांगायचं काम केलं, पण पटलं ना तुम्हाला? हा, पटलं पटलं. जा बरं मग. झालं आहे ना सांगितलं. तुमच्याकडे ड्रेस? हो आहे. अरे मग काय विषयच जाऊ? नाही. हा हा. तुम्ही जा, मग मी तुम्हाला ड्रेस वगैरे झालं ना, मी येईन बघायला तुम्हाला कसं दिसतं सांग. कुठं कॉलेजला? नाही नाही, मी मंदिरापाशी थांबन. बरं बरं, मी तिकडूनच जाणार आहे. पंजाबी ड्रेस, पंजाबी ड्रेस. अरे काय कमल्या. काय आलं भाऊ? अरे भाऊ तुला मी फाट्यावर बोलावलं चहा प्यायला ये, तू चहा प्यायला पण आला नाही. आता काय आलं? चहाचा विषय नव्हता, पण आपली गाडी कुठे गेली? तू पाय पाय आला का पाठवरून? अरे लावलेत भाऊ तिकडच. हा होय. म्हटलं गावात कुठं गाडी घेऊन फिरायचं. हा, आपली मोठी गाडी आहे ना ती, हो. इंडियावर आहे ना आपल्याकडं. आपल्या गावात कसे मोठमोठ्याला दगड आहेत. हा. एखादा दगड बिगड लागला म्हणणं गाडी खराब. तेवढं आहे. आणि एवढी भारी गाडी लोकांनी कधी पाहिले नाही. एखादा कसा येडा असतो, गाडीवर दगड घालू शकतो. हा तेवढं आहे भाऊ, दगड बिगडले मारतात. आहेत काय काय येडे बरं का. बाकी काय म्हणतो, पिला चहा कॉफी? तुझ्यासाठी स्पेशल कॉफी बनवली ते बाई. त्याला म्हणलंय ना 100 रुपयावाली कॉफी दे. म्हणलं माझा मित्र पण येतोय, त्यांनी मला फाट्यावर बोलवले म्हणलं. बर बर बर. शेवटी कॉफी 100 रुपयावाले कॉफी माझ्यासाठी सांगितली होती. मग बाई. आयला माया तुलेच भाई, एवढं श्रीमंत आहे आमच्या गावात दाखवी कोण नाही. म्हणजे ते हॉटेलवाला 40 रुपये लिटरचं दूध घेतो आणि तुम्हाला 100 हो. रुपयावाले कॉफी सांगतो. 40 वाला नाही, त्याला जास्त सांगितलं होतं. त्याला म्हणलं 70-80 वालं एकर दूध आण. अरे आमच्या एवढं पंचकृषीत आता तू नाही, आता तुझी चूक नाही म्हणा. तू आता 4-5-6 वर्षानंतर आला ना, अख्ख्या पंचकृषी एवढं फॅटचं दूधच नाही आपल्याकडे भाऊ. तर त्याचा हरकत नाही. मी कोण तू ते स्थळाचा काय विषय करतो तू? आहे तू विचार आहे का तुझा लग्न? विचार आहे भाऊ. तू पोरगी पाहत होता ना. पोरगे तर आहे आपल्याकडे लय पाहण्यात. म्हणजे तुझी हो. तयारी आहे का म्हणायची तुला लग्न करायचंच आहे म्हणून? हे बघ, मला जर लग्न करायचं नसतं तर मी गावात आलोच नसतो ना. लग्नासाठीच आलोय गावात. म्हणलं एखादी पोरगी बघन. नाही मग काय अडचण नाही. बघ्या असन तर सांग. अरे पोरीच आहे स्थळ भाऊ, मग मी तुला पोरगी दाखवू का लगेच? हा दाखव ना मग. तुला आवडली स्थळ पहिले बघून घे, मग आपण पुढचे काय प्रोसेस आहे तुला मी पहिले पोरगी दाखवतो. हा, मग तुझं काय असेल ते बजेट नुसार तू ठरव. मग आता भाऊ इकडे मांडव टाकायचं मायात की मग लॉनला करायचं का मग नगर मध्ये करायचं एखाद्या? बजेटचं हेच नको करू तू. वाटलंच तर एखादा मस्त विला घेऊ आणि तिकडे लग्न करू आपण विल्यामध्ये. बर बर. व्हीलचेअर वर बसायच्या अगोदर चल तुला मी तुला पुढचं नियोजन सांगतो. पाहिलं कसं आहे आता तुला मी पोरगी दाखवतो. चल फटाफट. भाऊ तू एकदा बघितलं ना खुशी बघ. पाहिली का कशी आहे? भारी यार. आहे का नाही भाऊ? डॉक्टर इंजिनियर म्हणू नको, UPSC MPSC आली, सगळ्यांनी मागणं घातलंय. हा. मागणं घालण्यासारखीच आहे भाई. एक नंबर आहे. अरे येडे, तुला खोट नाही सांगत, पण ती ना सगळ्यांना नाही म्हणली, नाही तोंडावर नाही. पण मी एक गॅरंटी देतो पाहिलं तुला भाऊ, हिसतंय नसतं आपण असं डोकं लावण तुला सोयरीक जमन आणि तुझ्या सोबतच जुळण. भाऊ तू म्हटल्यावर काहीतरी करशील. हा. हा म्हणेन ना मला ती. अरे ते सगळं माझ्यावर राहिलं भाऊ. खर्च विषय खर्च. तुला ना खर्च केला ना खोट नाही सांगत. हे जेवढे सगळे डॉक्टर इंजिनियर UPSC MPSC वाले सगळे बाजूला, फक्त तूच बाजारात एकुलता एक. अरे एवढी करोडची प्रॉपर्टी भाई, करू खर्च किती करायचा आहे? सगळे संपले तरी चालते, पण पोरगी कशी आहे? एक नंबर आहे भाई. आहे का नाही? तू एक काम कर, हा तुझं आहे ना आडनाव खरात आहे हे बघ, तो कोणाला कळता का म्हणे अलग लक्षात. हा, आणि हे बघ ज्यावेळेस समजा आहे ना सोयरी किंवा तिच्या घरचे जर तुझ्या घरी बघायला आले ना, तुझ्या हॉलमध्ये जे टेबल आहे ना त्याच्यावर पहिले काहीतरी आहे ना बेडशीट टाकून टाक, तर आडगडीत टाकून दे. विकून टाकतो विकून देतो नाही तर. पण भाई करोडो खर्च झाले तरी चालते. पुण्यातला फ्लॅट जाऊन तो नाला 100 परत जर राहायला गेला ना
तरी चालन. खर्च मला करू नको, पण खर्च आहे ना मध्यस्थांना करावं लागेल. आता बाळू भाऊकडे गेलो ना मी, सगळे सेटिंग लावतो, पाहुणा रावळांची कशी व्यवस्था काय करायचं सगळ्या मध्यस्थी करतो. तुला काय करायची गरज नाही भाई, तू फक्त पैसे दे. अरे बायको माझी छान रे छान अन डोक्याला देते तान. अरे बायको माझी छान रे छान अन डोक्याला देते तान. कमले हे नाव जरा ओल्ड फॅशन वाटत नाही का रे? सुजाता. अरे गल्लीतली लेकरं म्हणतील डीजे सुजाता. कसं वाटन ते? अरे बा, अरे नावात काय आहे? पुतीने म्हटलं नावात काय ठेवलेलं आहे? कोण? कुणीतरी म्हटलं हा. की नावात काय विषय. मी काय म्हणतो बा, तू लग्नानंतर बदल ना, तुला सोनू स्वीटी पिंकी बिंकी तुला काय ठेवायचं हा? काहीतरी जे वाटन ना तुला, एखादं लुसी बिसी ठेव ना तू नंतर लग्न. लुसी? माझ्या कुत्रीचं नाव आहे लुसी. अरे मग तुला जे मनाला वाटन, पण ते लग्न झाल्यानंतर तू बदल ना. अरे ट्रेंड आहे आता, लग्नानंतर फॅशन मध्ये बदलतात नाव. मग बरोबर आहे. मग लग्न झालं मी काही नाव ठेवीन मग. मग तुला वाटन ते ठेव ना. कसं छान रे छान पण डोक्याला देते तान. बाळ भाऊ हा काय करता? आराम. आराम का? हे जरा एक काम होतं. अहो याला ओळखलं का नाही? पाहिल्यासारखं वाटतंय पण काय लक्षात आहे ना. अहो ते तुका नानाच्या आईचं नाही का? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ते खरदाच आहे वय तू. हा. ते थोडं सोयरिकेचं काम होतं. याच्या हा जमन का? कोणा सांग? ते स्थळ आहे ना आपलं सुजाता. सुजाता? हा कोण सुजाता? आपले सुजाता, त्यांच्यासोबत विषय होता. मग तुम्ही जर मध्यस्थी केली, आता वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या वतीने जा. पोरगा आता तिकडे लाखोनी कमवतोय, पुण्यामध्ये चांगले व्यवसाय आहे त्याचा, जॉब बिब करतोय तो. तर मग हाय आता, म्हणजे व्यवसाय नाहीच म्हणा, जॉबच आहे ना तुझा. नाही कंपनी आपली चांगली मोठी. हा म्हणजे कंपनी जॉबला व्यवसायाला असं काहीतरी दाखवून सांगून तुम्ही करा. लाखात पैसे आहेत पोराकडं. फक्त तुम्ही जर कसं आहे, वडीलधारे माणसं गेले सोयरिकेच्या कामाला बसले, जरा थोडं वाढून चाडून सांगितलं तर जमन. नाही नाही, आपल्याच्या नाही व्हायचंय असं. नाही व्हायचं? अरे बाळा असं कसं होईन ना. होणार? मी काय होणार. होणार. आपल्याकडे नाही असं काहीच नसतं. इम्पॉसिबल इज नथिंग. सांगा ना, पोरग चांगल्या कंपनीत आहे, कामात चांगल्या कंपनीत आहे, 50-50 लोक आहेत त्याच्या हाताखाली, 50 लोक आहेत, बंगला आहे, बंगला आहे, गाडी आहे, गाडी आहे, सगळं सांगतो. सगळं सांग. झोपाळा बी ते सगळं आलं त्याच्यात. हा नाही, महत्वाचं झोपाळा आहे. सांगा ना. हा कारण मग बघ तुझं काम होणार म्हणजे होणार भाऊ. भाऊ कमले तू आणलं म्हणल्यावर बाई काम होणार. मला झालं, असं झालं. वाटतं आता. 100%. कमलेशनी आणलं ना माझ्याकडं म्हणजे काम झालं समजायचं. संपला विषय. सोयरीक जमली तुमची. बघ तुला म्हटलं होतं की नाही, काम पक्का विषय. मला तर आता यांच्या बोलण्यावरून वाटायला लागलंय सुजाता सोबत नक्की माझं लग्न होणार. काय बरं विषय चला, नाही. हा तुम्ही लागा तुमच्या कामाला, मी जातो माझ्या कामाला. हा मी तयारी लागतो. येस येस येस. बघ माया, मी तुला म्हटलं होतं ना भाऊ, आपल्याकडे विषय आलेला आहे ना, सुट्टी नाही. कमले, तू खरंच एकदम भारी माणसाकडे आणलं सर. आहे की मला नाही? वाटतं ना भाई. आता एक काम कर, हे आता झालं बाळू भाऊचा विषय. अजून एक माणूस आपल्याला लागन. कसं असतं, 3 गाडा काम बी गाडा होतो हा, ते विषय. आहे भाऊ. आता एवढं सगळं चांगलं चाललंय ना, हा, अजून एक माणूस आपण बघू. आणि मग अजून एक माणसाला 2-5चा विषय केला हा. तर मग पद्धतशीर तुझं जुळूनच जाईल. चालेल मग. आहे की नाही? मग डायरेक्ट झोपाच. पण अजून एखादा माणूस कुठं बघायचा? मी आहे ना. हा, तू मी असलं काय कशाला टेन्शन आहे? आहे मला. अरे पर डे मला दिवसभर शूटिंग करावं लागत. तू तेवढं चल. आहे बाई. हा, हा, तू चल, चल. अय गावात नवीन आलाय, गावात एंट्री केली, काही विचारपूस करायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? आणि तुम्ही कोण आहे तुम्हाला सांगणार मी? कोण आहे म्हणजे? ग्रामरक्षक दलाचा एचओडी आहे मी. अख्खं गावात कोण आलंय, कोण कुठं चाललंय, सगळ्या खबरा मला पाहिजे असतात. सगळ्या खबरा ठेवायच्या तुमच्या. हा मग ग्रामरक्षक दल अख्खं मी सांभाळतोय गावातलं. गंठनराव, मी ओळखतो तुम्हाला. ओळखतो मला? हा मग मी कसं काय नाही ओळखत? महेश खरात. खरात? हा, तुझ्याकडे ती भगव्या रंगाची खुर्ची पण आहे का? नेमकं गावाला झालंय काय? एक मला टेबल विचारतोय, तुम्ही खुर्ची विचारतायत. अरे खरंच तू तर लय लहान होता रे, पण आता तुला दाढी मिशा बिशा आल्या. मग आता काय सगळे लहान थोडे राहणार. कुठे गेलते इतके दिवस? ते कंपनी टाकली तिकडं गावाकडं. कसली टेबल बनवायची? टेबल बनवायची नाही, हाय आपले जरा छोटे मोठे काम होतात. हाय मग आता गावात कसं काय आला? काही विशेष? ते लग्नासाठी आलतो. लग्नासाठी? हा, पोरगी बघितली असं नाही एखादी? पाहिली ना सुजाता.
सुजाता ती आपली सुजाता ती ती तयार आहे का लग्नाला? अमुक बरोबर या आता मग काय. येऊ का? हा आज आहे ना गावात कोणतरी मार खाणार आहे आणि कोणतरी कुणाला 100% हाणणार आहे. चला एवढीच आपल्याला बघायला मज्जा येईल. सुजाता बाई काय घंटा भाऊजी? कॅन्डी क्रश खेळतात काय? नाही हो, फोटो पाहते कालचे. कालचे हा कसले फोटो आहेत? हे बघा. आमचं गेट टुगेदर होतं तिथं. गेट टुगेदर. हा मग तिथे जेवण बी असेल ना? हा होतं ना. कोरड्या भजी होते का? होतं. मग मला का नाही बोलवलं जेवायला? तुम्हाला माहिती आहे मला कोरड्या आणि भजी किती आवडते. अहो गंठन भाऊजी लग्न नव्हतं तुम्हाला न्यायला, आमच्या शाळेतले पोरं आले होते. हा होय. हा लग्न होऊन आठवलं. मग आता नाही मला गेट टुगेदरला भजी आणि कोरड्या भेटल्यात, पण तुमच्या लग्नात भजी आणि कोरड्या करा बरं का. गंठन भाऊजी माझं लग्न झालं माहिती नाही का तुम्हाला? झालेलं आहे पण आता दुसरं पण करताय ना तुम्ही. कोण म्हणलं? मला तो खरात. भाई नाही हो गंठन भाऊजी, मी कशाला दुसरं लग्न करू? अहो तो महेश खरात नाही का ते गावात आलेला? हा हा तो मला म्हणला सुजाताबाईचं माझं लग्न आहे. त्याच्या बरोबर हा आणि ते अख्ख्या गावात सांगतोय. नालाय कुठला, त्याचं तोंडच आणते. कुठे येतो? ते आता तिकडे पत्रिका छापायला निघाला असेल, तो तिकडे गेला असेल. हाय का माझं लग्न मलाच नाही माहिती. आता तो सांगतोय गावभर. काय झालं? बघा ना ते महेश म्हणतो त्याचं माझं लग्न आहे. मला तेच सांगितलंय की मला 200 रुपये दिलेत भाई, आणि त्याच्याविषयी चांगलं चांगलं सुजाताबाईला बोलाव की आमचं लग्न जमन, असं झालं तर झालं, सांगायला 200 रुपये दिलेत मला. अयो पण मला माहिती नाही, मी काय त्याच्याशी लग्न करू? लग्न झाले माझं. बघितलं का हे खरातवर आहे ना, विश्वासच नाही राहिला माझा. चला बरं मला दाखवा, याला आहे ना चांगलंच झोडते आता मी. कुठे भेटन तो? आता बघावं लागेल. चालला लग्नाची तयारी करतोय गावात देऊ. चला 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 हो. चालायचं. हा, चल. चला. दाखवा तिथं आहे बरं, ना, सोडतच भेटत नाही मी आज. थांबा त्यो. होय काय? हा धरा 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 चला त्याला. बरं. मी नाही येत ऐका ना. हो मी नाही येत. तुम्ही उरका कार्यक्रम. हा. येथेच ना येथेच. असं होत लग्न करतो काय? काय रे? थांब. तुझं आणि माझं लग्न होणार आहे काय? नाही आता होणारच आहे ना होणार आहे? हे काय मंगळसूत्र. मग दिसत नाही का तुला? हा लग्न झालेलं माझं, लाज नाही वाटत का तुला? माझ्याशी लग्न करायला निघालाय खुशाल. कमल्या मला म्हणलं काय ना. कमल्या म्हणला? कोण कमल्या? तुम्हाला विचारायचं ना. कमल्यासोबत लग्न करणार होता का माझ्यासोबत? हा खुशाल पत्रिका छापू राहिला, साऱ्या गावात बोबाटा केलाय माझा. मला काय माहिती तुमचं लग्न झालेलं आहे. माहित नाही? दिसत नाही का तुला? अरे अख्ख्या गावाला माहिती माझं लग्न झालं, तुला कसं काय नाही माहिती? हा हाणू का तुला एक? मला कमल्या म्हणलं काय तर कमल्या म्हणला? कमल्या काही म्हणन? कमल्या म्हण विहिरीत उडी मार, तू मारशील का? विहिरीत कशाला उडी मारू, तर मग ढकलून हे देईन मी. कळतं ना. खुशाल पोरी भेटायला लग्न झालेलं, बायकांसोबत लग्न. अहो, मी साले नव्हतो. सारे झाले इथे गोळा कम धाम नको याचा टाऊक वर डोळा मी नाही ना. अरे तू थांब. गडबड घोटाळा करत्यात शाळा गोवाच्या गोंधळ. गोष्टीचा स्वॅगच निराळा. कोण आहे रे? अहो मी नाही का तुम्हाला 200 रुपये दिलते कोणते 200? ते सोयरीक जमवायसाठी. कोणाची? करत्यात खोड्यानं घालत्यात कार्या जमली? अंगावर आल्यावर मारत्यात ओ, उड्या बाळ भाऊ, धरायचं होतं ना त्याला. कोणाला? सांगत्यात शाबाशी खाऊन टोला. अरे प्रीतम प्यारे बंदूक में नारी गोली मेरे. काय कमलं? अरे काय रे? अरे काय ते बाई माझ्या मागे लावून दिली. कोण? अरे ती सुजाता. सुजाताबाई? हा तू ते सुजाताबाईची माग लागला होता का? हा, मग आता तू म्हणलं लग्न जुळवून देतो, मला काय माहिती तिचं लग्न झालंय. अरे बा त्या सुजाताचं लग्न झालेलं आहे. हा, मग तुला मी सुजाता रोकडे दाखवली होती, तू ते सुजाता शिंदेबाईची माग लागला होता का? मला काय माहिती शिंदेन रोकडे कोणती तू सांगितली ती 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 मी गेलो तिच्या माग. अरे तुला अक्कल आहे का? तिला अरे पोरं होते भविष्यामध्ये तिचे एवढे पोरं अंगणवाडीत जाते, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंटला जाते, आणि तुझं लग्न झालेलं बा. तुला लाज वाटली पाहिजे. अरे कशाला तोंड काळ करतो तू? कुठं गेला हा? तू किती वेळ तुला सोडतच नाही मी आज. बाय माणसाच्या मागे जा, तू लग्न झालेलं पाय. तुझ्या नादाने झाले सगळे. चल आली ती आली ती. ओय. पाहिलं का मंडळी? अहो हे शहरातून आलेलं पोरग आमच्या गावाकडल्या पोराला येडच समजतो. आम्ही का धोत्रावर इन करतो का? हा याला आता कसं घेतलं याला? अरे झोपायावर. अरे अरे
प्रीतम चारे बंदूक मेनारे गोली मेरे. लागत नाही यांच्या कुणी नादी आतून फटके वरून खादी अशी यांची अजब दोस्ती अशी गावरान मस्ती